पवार साहेबांची संघर्ष हा एकमेव मुद्दा होता की अजून काय मुद्दे होते याची मला कल्पना नाही. हे मात्र भाजपच्या वर्तुळातील काही मित्रांनी सांगितलेलं की 2014ला देवेंद्र फडणवीस हेच सरप्राइजिंग कॅन्डिडेट ठरले की मुख्यमंत्री थेट मंत्रीने झालेला एक आमदार, तरुण आमदार, अभ्यासू, तुम्ही त्यासाठी ओळखले जात होतात, प्रदेशाध्यक्ष होतात. परंतु ते घडलं तेव्हा अशी चर्चा मी ऐकली की पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात चौकशी केलेली की शरद पवार यांना, मी जरा स्पष्ट शब्द वापरतो, की शरद पवार यांना विकलं जाणार नाही, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. असा माणूस कोण? तर मला जर मी चुकत नसेल तर त्यावेळेच्या संघटन मंत्र्यांनी मोदीजींना असं सांगितलं की एकच आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. हा किस्सा खरा आहे? मोदीजी नेत्यांना ट्रॅक करतात आणि मोदीजी माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे 2010 सालापासून साधारणपणे महाराष्ट्राच्या राजकारणाला जवळून बघत होते. त्याच्या आधी बघत होते पण त्या काळात जवळून बघत होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोण काय करताय याकडे त्यांचं निश्चित लक्ष होतं. किंबहुना एक पक्षातला नेता म्हणून मी काय नेमकं करतोय याचं ट्रॅकिंग देखील त्यांच्याकडे होतं आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी निश्चितपणे तो निर्णय केला. पण आता केवळ त्याच्याकरता पवार साहेबांची संघर्ष हा एकमेव मुद्दा होता की अजून काय मुद्दे होते याची मला कल्पना नाही.